नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे मकर राशीच्या व्यक्तींना मे 2025 या महिन्यासाठी मी आता मार्गदर्शन करणार आहे. मकर राशीच्या व्यक्तींना आरोग्याबद्दल खूप काही काळजी करायचं कारण नाही या महिन्यात असं दिसून येत आहे. म्हणजे त्यांचा उत्साह हा जो आहे तो वाढलेला राहील या महिन्यामध्ये. आणि उत्साह वाढलेला असला की साहजिकच त्याचा परिणाम सर्व ठिकाणी होतो. आनंद वाटतो, खूप काही करावं असं वाटतं आणि लोकांच्याकडून अपेक्षाही वाटतात. आणि त्या अपेक्षा जर पूर्ण झाल्या नाहीत तर अपेक्षाभंग होतो आणि चिडचिड होते. तसं काहीसं वातावरण या महिन्यात दिसून येत आहे. म्हणून तुम्ही आनंदी राहा. समोरच्यांनी एखादी गोष्ट नाही केली तर चिडचिड करू नका, ज्यामुळे तुमचं मनस्वास्थ्य बिघडेल. त्यामुळे स्वतः आनंदी राहणं हेच सगळ्यात जास्त चांगलं सोल्युशन आहे. आणि अपेक्षा करा, पण ती अपेक्षापूर्ती नाही झाली तर चिडचिड करू नका. मकर राशीच्या व्यक्तींना मी असंही सांगू इच्छितो की या महिन्यात आपलं मनस्वास्थ्य जे आहे ते सुद्धा ठीक राहील आणि उत्तम राहील. खूप काही चुकीचे विचार किंवा मनात निगेटिव्ह विचार असे तुम्ही करणार नाही आहात. त्याचाही फायदा तुम्हाला निश्चितपणे होईल. भ्रातृचिंता म्हणजे आपलं भावंड किंवा भावंडासारखे असणारी अगदी जवळची व्यक्ती किंवा मित्र यांची मात्र चिंता तुम्हाला या महिन्यात सतावणार आहे. आपल्या अगदी जवळच्या व्यक्ती, भावंडासारखे असणारे व्यक्ती, त्यांच्या प्रकृतीबद्दल काहीतरी कुवार्ता, वाईट वार्ता आपल्याला ऐकल्यामुळे थोडंसं आपण डिस्टर्ब व्हाल. पण होता होईस्तोवर आपल्याकडून त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करा. जर काही आपल्याकडे त्यांच्या प्रॉब्लेमवर सोल्युशन असेल तेही त्यांना देण्याचा प्रयत्न केला म्हणजे तुम्हाला त्याचा आनंद मिळेल. आणि समोरच्याच्या बाबतीत समोरचा माणूससुद्धा त्या गोष्टी नोट करून ठेवेल. तर अशा आपण चिंतेने व्यग्र राहाल असं या ठिकाणी दिसून येतं. घरातली मोठी माणसं आणि घरातला इतर परिवार हे लोक काही ना काही कारणाने तुमच्या मागे तगादा लावतील. आपण घर दुरुस्त करूया, नवीन गाडी घेऊया, अमुक ठिकाणी जाऊया, अशा बऱ्याच गोष्टी तुमच्यापुढे लिस्ट लावली जाईल. तर सगळ्यांना आश्वासन द्या आणि एक एक गोष्टी करत चला. सगळ्या गोष्टी एकदम करायला गेलात तर मोठा घोळ होईल आणि काहीच नीट होणार नाही, कोणाचंच समाधान होणार नाही. घर दुरुस्तीसाठी खर्च जो आहे तो मात्र वेळ न दवडता लवकरात लवकर करावा. म्हणजे रिनोव्हेशन किंवा रिपेअरिंग जे आहे ते लवकरात लवकर करावं. कारण पुढे काहीतरी अपघात त्यामुळे होऊ शकतात. म्हणजे अपघात काय, फ्रेम तुटली, घरातली काही काच फुटली, अशा काही गोष्टी होऊ शकतात. त्यामुळे घर दुरुस्तीच्या ज्या काही प्लॅनिंग्स असतील, आपले जे काही प्लॅनिंग्स असतील ते मात्र लांबणीवर टाकू नका. लवकरात लवकर करून घ्या असंच मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो. शिक्षण घेणारी जी मुलं आहेत मकर राशीचे आहेत त्यांनी या महिन्यामध्ये उत्तरार्धामध्ये आपल्या ज्या काही परीक्षा द्यायच्या आहेत त्या परीक्षेवर लक्ष केंद्रित करून आपली परीक्षा पूर्णत्वाकडे न्या किंवा त्या परीक्षेमध्ये आपलं जे काही एफर्ट्स आहेत ते पूर्णपणे द्या. ओरल असो, रिटर्न टेस्ट असो, कोणतीही टेस्ट असो, आपले प्रयत्नात तुम्ही कुठेही कमी पडणार नाही आहे याची दक्षता घ्या. असं दिसत नाही कुंडलीत की तुम्ही कमी पडणार, पण आपल्याला कमी लेखू नका आणि उत्तर तुम्हाला जास्तीत जास्त कसं प्रूव्ह करता येईल तुमचा अभ्यास तो प्रूव्ह करा. कलाकार, क्रीडा क्षेत्रातल्या व्यक्ती किंवा छंद जोपासणाऱ्या व्यक्ती यांचा विशेष मानसन्मान या महिन्यात कुठेतरी केला जाईल असं दिसतं. म्हणजे त्यांना गौरव प्राप्त होईल. एखादं पद जे आहे ते पद त्यांना सांभाळायला मिळेल सामाजिक, असंही या ठिकाणी दिसून येत आहे. तर अशी संधी आली तर अवश्य त्याचा लाभ घ्या. उद्योगधंदा करणारे जे व्यक्ती आहेत त्यांनी खूप मोठी करू नका. आपल्या आवाक्या बाहेरची गुंतवणूक करू नका. जी आपल्या लिमिटमध्ये आहे तेवढीच गुंतवणूक तुम्ही करा, म्हणजे पश्चाताप करायची वेळ येणार नाही. आपले जे काही फ्युचर प्लॅन्स असतील तर त्याबद्दल लोकांशी चर्चा करा, अनुभवी लोकांशी चर्चा करा, त्यांचं मार्गदर्शन घ्या आणि हळूहळू त्या पूर्णत्वाकडे कशा नेता येतील
याचं प्लॅनिंग करा. आज उठून काही करायला जाऊ नका, असाच सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देईन. आपलं उत्पन्न जे आहे या महिन्यात आवश्यक तेवढं राहणार आहे. खूप काही तुम्हाला वरून आभाळ फाटल्यासारखं काही होणार नाही आहे, पण जेवढं आवश्यक आहे तेवढं तुम्हाला मिळणार आहे. पण तेवढंच का, एवढं का नाही असं म्हणून स्वतः खिन्न किंवा दुःखी होऊ नका. आपल्याला आवश्यक आहे तेवढं मिळत आहे, समाधान माना. पुढेही आपल्याला अजून काम करायचं आहे, त्यातून आपल्याला उत्पन्न किंवा पैसे येतील ही निश्चिती बाळगा आणि तुम्ही पुढे चला. कोर्ट कचेरीच्या बाबतीत आपण स्वतः जागरूक राहा. उगाचच कोणाला साक्ष द्यायला जाणे किंवा नसते आपत्ती ओढवून घेणे असं होईल. त्यामुळे या भानगडीत आपण स्वतः तर कोर्टात जाऊच नाही, पण साक्षीदार म्हणून जाणे किंवा कोणाला गॅरेंटर म्हणून राहणे अशा गोष्टी या महिन्यात टाळा, ज्यापुढे तुम्हाला त्रासदायक होतील. हे होतं मकर राशीच्या व्यक्तींना मार्गदर्शन.